फहीम शमीम खान असल्याचा संशय आता पोलिसांनी व्यक्त केला। फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष असल्याची माहिती आहे। नागपुरातल्या तणावाला फहीम खान हाच जबाबदार असल्याचा पोलिसांना संशय आहे। तर नागपुरातल्या दंगेखोरांवर 57 कलमं लावण्यात आलेली आहेत। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनाविरोधात नागरिकांनी पोलीस ठाण्यात निवेदन दिलं। मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम शमीम खानच्या नेतृत्वात 50 ते 60 जणांनी बेकायदेशीर जमाव जमवला। या जमावानं फहीम खानच्या नेतृत्वात गणेशपेठ पोलीस ठाण्यात निवेदन दिलं। आंदोलनाबद्दल 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। जमावाला शांतता ठेवण्याबद्दल पोलिसांनी समज देखील दिली होती। धार्मिक वाद निर्माण करण्याच्या उद्देशानं 500 ते 600 जण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात जमा झाले। जमावानं घरी निघून जावं अशा सूचना पोलिसांनी माईकवरून दिल्या। तरीही जमावातील कुणीही सदस्य काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता। ते एकमेकांना दंगा करण्याची चिथावणी देत मोठमोठ्यानं घोषणा देऊ लागले। पोलिसांविरोधात आणि विशिष्ट गटाच्या विरोधात त्यांनी घोषणा दिल्या। पुरुष आणि महिला पोलीस देखील तिथे बंदोबस्ताला हजर होते। जमावानं घातक शस्त्र, कुराडी, दगड, काठी यासह दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला। घातक शस्त्र हवेत फिरवून दहशत निर्माण केली। काही पोलिसांवर घातक शस्त्रानं आणि दगडानं प्राणघातक हल्ला करण्यात आला। पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब देखील फेकण्यात आले। कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ देखील करण्यात आली। जमावातल्या काही जणांनी तर महिला पोलिसांना स्पर्श करत विनयभंग केला। महिला पोलिसांकडे पाहून अश्लील इशारे करत शिवीगाळ देखील करण्यात आली। पोलिसांच्या गाडीची जमावानं पाठीमागून आणि समोरून दगडफेक करत तोडफोड केली। पोलीस बूथ आणि 2 मोबाईल व्हॅन्स देखील जाळण्यात आल्या। गल्लीमध्ये घरालगत उभी असलेली वाहनं देखील पेट्रोल टाकत पेटवून देण्यात आली। उड्डाणपुलाच्या कामासाठी उभ्या असलेल्या 2 क्रेन पेट्रोल बॉम्ब टाकत जाळण्यात आल्या। जमावानं काही घरांवर देखील दगडफेक केली। रस्त्यावरचे होर्डिंग्ज देखील फाडण्यात आले।